नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साड्याच्या गोंड्याची डिझाईन आणि ब्लाऊज डिझाईन दाखवत आहे. हे साड्याचे गोंडे मी घरी बनवलेले आहेत. असे गोंडे आपण घरच्या घरी तयार करून साडीला लावू शकता. खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी खर्चामध्ये हे गोंडे घरच्या घरी तयार होत असतात. मी पूर्ण साड्यांना जसे पाहिजे तसे गोंडे मी घरच्या घरी तयार करून लावते. हे पहा, हे गोंडे आहेत साड्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे. खूप प्रकारचे गोंडे आपल्याला लावता येतात. साड्यांना गोंडे लावणं हे खूप सोपं आहे. माझी आवड म्हणून मी साड्यांना गोंडे लावत असते. मी माझे ब्लाऊज, ड्रेस, घागरे सर्व काही घरीच तयार करते. घरच्या घरी सर्व काही शिवून घेते. टेलरपेक्षा आपण आपल्या हाताने शिवलेलं एकदम फिटिंग आणि व्यवस्थित बसते, म्हणून मी घरीच शिवत असते. हे असे गोंडे आहेत सर्व साड्यांचे. मी प्रत्येक साडीला गोंडे लावत असते. हे पहा, हे असा कलर आहे आणि हे लावलेले गोंडे आहेत. साडीला गोंडे लावल्यानंतर खूप भारी लूक येते आणि खूप छान दिसते. आपण जेव्हा पदर घेतो ना एकत्र करून, तेव्हा त्या पदराला खूप छान असं लूक येते. म्हणून मी साड्यांना गोंडे लावत असते. किती सुंदर आणि आकर्षक असे गोंडे दिसत आहेत. एकापेक्षा एक भारी अशी गोंडे मी लावलेली आहेत. जर कोणाला गोंडे लावता येत नसतील तर मार्केटमध्ये रेडीमेड गोंडे तयार भेटतात. ते आणून आपण लावू शकता किंवा सुईने पण लावू शकता. या गोंड्यामध्ये मी मणी टाकून लावलेली आहेत. मणी टाकल्यामुळे अजून छान लूक आलेला आहे. हे असे ब्लाऊज डिझाईन आहेत. खूप छान छान प्रकारचे ब्लाऊज डिझाईन आहेत. पूर्ण ब्लाऊज मी घरीच शिवलेले आहेत. हे असे मणी लावलेले आहेत गळ्याला आणि हाताला, आणि सेंटरमध्ये असे पॅच लावलेले आहेत. हे असं साडीला एका हाताला पॅच लावल्यामुळे खूप छान आणि उठून दिसते. असे रेडीमेड ब्लाऊज घेऊन आपण घरच्या घरी तयार करू शकता. या पण ब्लाऊजला मी अशी मणी लावलेली आहेत. ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान दिसते. याला कवड्या लावलेल्या आहेत. प्लॅस्टिकच्या कवड्या भेटतात मार्केटमध्ये. मी ते लावलेले आहेत हाताला. आणि याची लटकन खूप सुंदर आणि छान बनवलेली आहेत.
जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ब्लाऊज आणि गोंड्याची डिझाईन मी तुम्हाला दाखवित राहील. धन्यवाद.